राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवरती ठाम। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवरती कारवाई आणि मोदींनी माफी मागावी। विद्यार्थ्यांच्या मागण्या विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधींची ग्वाही। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। पोलिसांनी ओढत नेलं हे खरं, मात्र सरकार बदला असं पोलीस म्हणाले। पत्रकार परिषदेत राहुल गांधींचं भाष्य, तर हातावर काळी फीत बांधून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध। राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं। मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांना काही घातपात करायचा होता का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र, विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका। पेपरफुटीवर संसदेत चर्चा करा। पत्रातून मागणी, आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची भूमिका। आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा। राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आक्रमक, तर सरकार चर्चेसाठी तयार। संसदेच्या कार्यमर्यादेचं उल्लंघन करू नका, जेपी नड्डा कडाडले। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर। प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण। पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार, मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। आसाममध्ये पुराचं तांडव, आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू। पुरामुळे 5,64,000 नागरिक बाधित। 15 जिल्ह्यांना फटका। रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला।